मित्रांनो, राम राम. मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. मित्रांनो, जैसी करणी करावे तसे भरावे किंवा कर्मा रिटर्न्स हे जे वेगवेगळे गोष्टी, वाक्प्रचार, म्हणी, मुहावरे आपण ऐकत असाल. अनेक उदाहरणं समाजामध्ये त्या प्रकारे घडलेली पण आपल्याला दिसतात. समाजामध्ये वावरताना, जीवन जगताना एखाद्या व्यक्तीकडून चूक झाली किंवा काही अपरित घटना त्याची केली, तर त्याची परतफेड त्याला ह्या जन्मातच करावी लागते, अशी आपल्याकडं प्रचलित प्रथा आहे, प्रचलित म्हण आहे. आणि समाजामध्ये त्या गोष्टी आपल्याला जाणवतात पण, की ह्या माणसाने त्याच्या तरुणपणामध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये म्हणा फार अतिताईपणा केला आणि त्याची परतफेड त्याला करावी लागते. एखादा व्यक्ती फारच व्यसनाधीन असेल, तरुण वयामध्ये अनेक अ, गोष्टी त्यांनी केलेल्या असेल, जीवनाकडे लक्ष दिलेलं नसेल किंवा त्याच्या शरीराकडे लक्ष दिलेलं नसेल, कुटुंबाकडे लक्ष दिलेलं नसेल, तर त्याची परतफेड त्याला ह्याच जन्मात करावी लागते. उतार वयामध्ये तो अत्यंत कृश होऊन जातो. अनेक रोगाने त्याला घेरलं जातं. अनेक गोष्टी त्याला त्याच्या परतफेड करावं लागते. हे आपण अनेक ठिकाणी आपण बघितलेलं असेल, अनुभवलेलं असेल. तशीच राजकारणात सुद्धा आहे मित्रांनो. जे काही कर्मा रिटर्न्स म्हणतात, जे काही आपली चलती असताना, आपण उच्च पदस्थ असताना, ज्या काही आपल्याकडून एखाद्याची जिरवाजिरवी करतो, एखाद्याचं तिकीट कापतो, त्याला त्याची अडवणूक करतो, अनेक ठिकाणी त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेस आपण यशस्वी होतो आणि आपण त्यावेळेस मोठ्या गर्वात किंवा मोठ्या भूषणामध्ये आपण वावरत असतो. परंतु कालांतराने आपल्यापेक्षा कोणतरी वरचढ येतो. त्याची वरिष्ठांपर्यंतची आपल्यापेक्षा जास्त उठपेट असते आणि तोच काही दिवसांनी आपलं तिकीट कापतो म्हणा किंवा आपल्याला खाली खेचतो म्हणा किंवा आपल्याला आपली पायरी दाखवतो म्हणा. अशा गोष्टी घडत असतात. आता हे मी का सांगतो मित्रांनो, काल आपण बघितलं असेल की अनिल परब म्हणून उभाटा सेनेचे आमदार आहे विधान परिषदेचे. त्यांनी म्हणतात की त्यांच्या त्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी केलेली आहे. सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे तृप्ती सावंत. बाळा सावंतच्या पत्नी त्यांनी जी काय आपला मतदारसंघ मेहनत करून उभारला होता, प्रस्थापित केला होता, लोकांपर्यंत गेले होते, लोकांमध्ये आपल्याविषयी प्रेम उत्पन्न केलं होतं, निर्माण केलं होतं आणि तो मतदारसंघ त्यांनी बांधला होता आणि तिथून ते निवडून पण आले होते. पण दुर्दैवाने त्यांचं निधन झालं. त्यांच्या जागेवर तृप्ती सावंत ह्या उभ्या राहिल्या होत्या. आहे का नाही. त्याच्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणावर नारायण राणे त्यावेळेस काँग्रेसमध्ये होते, त्यांचा त्यांनी पराभव केलेला आपण बघितला असेल पोटनिवडणुकीमध्ये. आणि त्याच तृप्ती सावंतचा मतदारसंघ नंतरच्या काळामध्ये अनिल परब साहेबांनी कट केला म्हणतात. त्यांना हे केलं म्हणतात, त्यांना तो मतदारसंघ मिळू नये म्हणून अनेक प्रकारच्या चाली वगैरे खेळून त्यांना तिकीट मिळू नये म्हणून अनेक प्रयत्न केलेले असे विश्लेषक सांगतात. आता त्याची परतफेड कशी झाली ते म्हणजे, आणि तो मतदारसंघ शिवसेनेने आणि त्यांच्या आपसात मतभेदात लाथाडीत काँग्रेसकडे गेला होता. एका मुस्लिम उमेदवार म्हणून सिद्दीकी म्हणून निवडून पण आला होता, तो आमदार झालेला होता. आणि आत्तासुद्धा तीच परिस्थिती आहे. अशा प्रकारे चांगला मेहनत केलेला मतदारसंघ परब साहेबांनी घालवलेला आहे. अशा अनेक चालक किंवा विश्लेषक म्हणा किंवा टी व्ही रिपोर्टर म्हणा ते सांगत असतात. तसंच आजची परिस्थिती झाली की त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये तिथं त्यांचा उमेदवार नगरसेवक म्हणून ते आग्रही होते, परंतु त्यांचा आग्रह मोडून काढण्यात आला. त्यांच्या उमेदवाराला तिथं नगरसेवकाचं तिकीट मिळालं नाही. आणि आत्ताच नव्याने आलेले किचन कॅबिनेटमधले म्हणा, किचनचेच म्हणा, वरून शिरदेसाईच्या भाचे ठाकरे साहेबांचे ते आमदार झालेले आणि त्यांच्या उमेदवाराला तिचं तिकीट मिळालं. परब साहेबांच्या उमेदवाराचं तिकीट कट झालं. त्यामुळे ते तिथून तावातावा आणि पाय आपचट आदळत त्रागा करत निघून गेलेले होते. हे सगळ्या चॅनलवाल्यांनी पाहिलं असेल. म्हणून मी म्हटलं मित्रांनो की कर्मा इज रिटर्न, म्हणजे आपण जे काय पेरलंय ते उगवतच आहे की नाही. आपल्यापेक्षा कोणतरी वरचढ भेटतो आणि आपल्याला खाली यावं लागतं. तशी स्थिती परब साहेबांची झालेली. आजच्या स्थितीमध्ये त्यांची परतफेड झालेली आणि ते काय ज्या प्रकारचे त्रागा करत होते, कारण अनिल परब साहेब ज्यावेळेस मंत्री होते त्यावेळेस त्यांचं बोलणं, नारायण राणेंना अटक करण्यासाठी केलेले आदेश डायरेक्ट कॅमेऱ्यासमोर आपण बघितलं असेल. इकडून ये, तिकडून ये, तू कोण आहे वगैरे आपण बघितलं असेल सगळ्या. म्हणजे जे
ॲटिट्यूड होता त्यांचा, ज्या प्रकारे त्यांचे हावभाव होते, ज्या प्रकारचे अरेरावी त्यांची होती, त्यामुळं हे घडणार हे नक्की होतं मित्रांनो. कोणते दिवस सारखे नसतात आणि त्याची परतफेड आपल्याला करावंच लागते. काल बघितलं आपण की सगळे म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष म्हणजे मी सांगेल तीच पूर्व दिशा अशी जी काही अहमपणा परब साहेबांकडे होता, तो कालच्या सगळ्या घटनेने आपल्याला दिसून आलं की त्यांच्यापेक्षाही कोणतरी वरचढ ठरलेलं आहे आणि त्यांचा उमेदवारच तिकीट आपल्या गळ्यामध्ये प्रचंड त्रागा करताना आपल्याला दिसले मित्रांनो. त्यामुळं म्हणून म्हटलं म्हणजे कर्माचे रिटर्न अनेक गोष्टी म्हणजे अनिल परब साहेबांचं फक्त मी उदाहरण सांगितलं. राजकारणामध्ये असंख्य गोष्टी असतात. आपण नाही का आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ खडसे यांच्या संदर्भात ज्या गोष्टी ऐकल्या ते सुद्धा कधीतरी होऊ शकतं. साहेबांपेक्षा कोणतरी वरिष्ठ निघू शकतो आणि फडणवीस साहेबांना सुद्धा असं होऊ शकतं. म्हणजे राजकारणामध्ये कोणती गोष्ट स्थिर नसते, बदलती असते. त्यात जर आपण विश्वास ठेवला नाही, त्याच्यावर जर आपण काम केलं नाही, तर आपली जी घटना ही अशी घडत असते मित्रांनो. म्हणून कर्मा इज रिटर्न म्हटलं मी. अनिल परब साहेबांनी एवढा त्रागा करून घ्यायचं काही कारण नव्हतं. जरी त्यांच्या उमेदवाराला तिकीट नाही भेटलं किंवा काय, परंतु पक्षाकडून त्या गोष्टी घडलेल्या होत्या. त्यामुळं उलट त्यांचं हसू झालेलं सगळ्या मीडियामध्ये आपण बघितलं. अनेक लोक त्यावर बोलतात की परब साहेबांच्या कृतीमुळं कशा प्रकारे गोष्टी घडलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या होतात राजकारणामध्ये मित्रांनो. म्हणून राजकारणामध्ये कोणती गोष्ट स्थिर नसते. हे त्यावेळेस सगळ्यांना समजून आणि आपणच म्हणजे सर्व असं न समजता सर्वसमावेश दृष्टी असेल, त्याची वृत्ती असेल तर तो पुढे जाऊ शकतो. तर असं मित्रांनो, जर आवडलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिला होता धन्यवाद.